मी एक ट्रेडर आहे, स्टॉक मार्केट ट्रेडर. आणि गेले 8 वर्ष झालं मी ट्रेडिंग करतोय. आणि ट्रेडिंग करताना भयंकर अप्स अँड डाऊन्स बघितलोय. त्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड कसे करायचे त्यासाठी मी व्हिडिओज, बुक्स, कोर्सेस अटेंड केले. आणि त्याच्यानंतर स्वतः ट्रेड केलं आहे, पैसे लूज केले, लेसन्स लर्न केले. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी स्वतःबद्दल, मार्केटबद्दल आणि थोडंफार आयुष्याबद्दल काही गोष्टी ज्या मला क्लिक झाल्या, ज्या समजल्यात, ज्या मला बरोबर वाटतात, ज्या शेअर करण्यासारख्या आहेत असं मला जे वाटते ते मी म्हटलं की आता व्हिडिओ बनवून शेअर केलं पाहिजे. ठीक आहे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मार्केट बरोबर. आणि मार्केटने हे सांगितलं की तुला चेंज व्हायचं. ठीक आहे. म्हणजे मी डे 1 पासून काय ट्राय करत होतो मार्केटमध्ये, की मार्केट कसं प्रेडिक्ट करायचं आहे आणि मग प्रेडिक्ट करून मी कसे त्याच्यावर पैसे कमवेन. ठीक आहे. पण मार्केटने नंतर मला असं सांगितलं, असा मिरर दाखवला, अशी रिॲलिटी दाखवली की असं चालत नाही. मी जसं चालायचं ते चालणार, पण तुला मी जसं चाललो आहे तसं तुला ॲडप्ट व्हायचं आहे. म्हणजे मला असं मार्केट इनडायरेक्टली मला सांगतं आहे. ठीक आहे. लॉसेस होऊन सांगितलं. आणि मग नंतर भयंकर वेळा रॉंग प्रेडिक्शन झाले. मग मी वेगवेगळ्या थेरीज, स्ट्रॅटर्जीज हे सगळं यूज करून 8 वर्षामध्ये मी दिवस रात्र तीच गोष्ट करतो आहे. ठीक आहे. मग तुम्ही समजू शकता की किती गोष्टी मी ट्राय केल्या असतील. मार्केट प्रेडिक्ट करायचं आणि ते बेट लावायचं त्याच्यावर आणि मग पैसे कमवायचे. मग त्याच्यानंतर जे फेल्युअर येते, लॉसेस जेव्हा होतात, आणि मी 10th पर्यंत टॉपर होतो. मग नंतर मेकॅनिकल डिप्लोमा केला. त्यामध्ये पण मला व्यवस्थित मार्क होते, फर्स्ट क्लास. अशा माइंडसेटवाल्याला हे लॉसेस जेव्हा होतात ना, ॲनालिसिस रॉंग होणे आणि लॉसेस होणे, 2 गोष्टी एका वेळेला त्रास देतात. ठीक आहे. अनेक गोष्ट असते ॲनालिसिस बरोबर असून लॉस होणे, ते वेगळा विषय येतो. बॅड हॅबिट्स असतात, ते ट्रेडिंगवाल्यांना माहिती आहे. मी ओव्हरऑल हे जनरल पब्लिकसाठी शेअर करतो आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मला हे क्लिअर झालं, म्हणजे असं कळतं आहे की इथं राईट नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. राईट नॉलेज. तर भयंकर लोक कोर्सेस विकतात, भयंकर टीचर्स आहेत, भयंकर बुक्स आहेत. ठीक आहे. कोर्सेस, टीचर्स, बुक्स, व्हिडिओज, यूट्यूबचे भयंकर व्हिडिओज आहेत, आर्टिकल्स आहेत. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला राईट नॉलेज भेटणं, एकदम प्रॉपर नॉलेज ते भेटणं, त्याला वेळ लागते. 1, 2, 3 महिन्यात होत नाही, 1, 2, 3 वर्षात पण होत नाही.
4-5 वर्ष लागतात कमीत कमी. त्यानंतर तुम्हाला राईट नॉलेज काय आहे समजायला चालू होतं आहे. नाहीतर पहिले 2-3 वर्ष तर हे सगळे टोटली मार्केट ॲक्च्युली काय आहे समजायला आणि त्याचे टूल्स आणि ते प्लॅटफॉर्म यूज कसं समजायचे हे समजायलाच आपल्याला एवढे वर्ष लागतात. ठीक आहे. पण राईट नॉलेज, प्रॉपर नॉलेज समजायला आणि त्याच्यानंतर ते फॉलो करायसाठी ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये 2 टाईपचे माइंड असतात. नॉलेज घ्यायचं कॉन्शियस माइंडमधनं आणि जे हॅबिच्युअल माइंड असते सबकॉन्शियस माइंड जे एकदम फास्ट मूवमेंट करते, ॲटोमॅटिकली जे वर्क करते. लाईट गेली असेल घरातली 2 तास तुम्ही बोलताय घरातल्यांबरोबर आणि अचानक लाईट गेली आहे. समजा तुम्ही बाथरूमला चाललाय आणि तुम्ही अचानक बटन दाबताय जाता जाता. हे असं कसं होतं आहे? 2 तास तुम्ही बोलत होता की लाईट नाही आहे आणि अचानक ज्या वेळेला बाथरूममध्ये जातो आहे आणि त्यावेळेला ते बटन दाबतो आहे. हे जे बॉडीला हॅबिट्स झालेल्या असतात त्या सुपरफास्ट असतात. कॉन्शियस एफर्ट वर्सेस अनकॉन्शियस मुवमेंट्स ह्यामध्ये दोघांमध्ये जर शर्यत लावले तर अनकॉन्शियसवाला जिंकतो आहे. ठीक आहे. अनकॉन्शियस माइंड पॉवरफुल असते, तेच सगळं काम करत असते बॅकग्राऊंडमध्ये. आता जसं मी सगळं बोलतो आहे, सगळं जे पण माझ्या डोक्यामध्ये मी हिंदी, इंग्लिश, मराठी, हिंदी आणि इंग्लिश जास्त वाचलं आहे, इन्फॉर्मेशन वगैरे जे पण बुक्स थ्रू ते घेतलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे. मग ते डिकोड करते मराठीमध्ये, आता ट्रान्सलेट करून ते सांगते. ठीक आहे. आणि मी लिहितो, जे जर्नलिंग करतो ते पण मी इंग्लिशमध्येच करतो. पण हे सगळं फटाफट जे एकदम बॅकग्राऊंडमध्ये जे ट्रान्सलेशन वगैरे जे कन्वर्जन करते ते लँग्वेज कन्वर्जन हे सगळं एकदम ॲटोमॅटिकली जे काम करतं बॅकग्राऊंडमध्ये आणि डायजेशन वगैरे चालू आहे. हे सगळं जे पण चाललं आहे, ब्रिदिंग चालू आहे, पापण्या वर खाली होत आहेत आणि बाजूचे पण आवाज वगैरे ऐकतोय मी, मार्केट सध्या चालू आहे ते बघतोय. या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली आपला अनकॉन्शियस माइंड करते. मग त्यावेळेला हे जे पूर्ण नॉलेज आहे हे पूर्ण अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे आणि हे एकदम एफर्टलेसली ॲक्ट झालं पाहिजे आपल्या बॉडी थ्रू. 2 गोष्टी आहेत, एक आहे नॉलेज आणि एक आहे अप्लाइड नॉलेज. यामध्ये जो गॅप आहे ते गॅप आपल्याला भरायची आहे आणि त्या गॅप भरायसाठी आपल्याला लागते अवेअरनेस, फोकस, अटेन्शन. म्हणजे हे नॉलेज आहे आणि इथं आपल्याला अनकॉन्शियसली ॲक्ट करायचे. म्हणजे बॉडीला एवढं ट्रेन करायचं आहे ही इन्फॉर्मेशन, ही नॉलेज आहे आणि हे बॉडी अशी ॲक्ट केली पाहिजे असं मला करायचं आहे आणि आता सध्या मी ते करत नाही. असं आहे, ही जी गॅप आहे ती भरायची आपल्याला अशी. ठीक आहे. मग जे नॉलेज आहे ते बॉडी थ्रू निघते. ठीक आहे. जिमला जायचे मला माहिती आहे, मी जिमला जातो आहे. पण आता सध्या जिमला जायचं आहे, 6 पॅक ॲप्स बनवायचे आहेत, एकदम फिट बॉडी बनवायची आहे. आणि दुसरा आता सध्या जो आहे तो एकदम अनहेल्थी हॅबिट्स आहेत आणि एकदम वेटी बॉडी, फॅटी बॉडी. ह्याला नॉलेज भेटलं आहे की कसं काय करायचं, कसे एक्सरसाइज करायची, जिम कुठं आहे, जिमची मेंबरशिपचे किती चार्जेस वगैरे सगळं ह्याला सगळं डिटेल भेटली इथं. आणि हा आता सध्या करत नाही. हे नॉलेज आहे पण हे अप्लाइड नाही आहे, अप्लाय केलेलं नाही आहे, अंमलात आणलेलं नाही. आपल्याला जोपर्यंत हे अंमलात येत नाही त्याचा काही यूज नाही. ठीक आहे. नॉलेज असून फायदा नाही, अप्लाय झालं पाहिजे. मग हे राईट नॉलेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. भयंकर रॉंग नॉलेज भेटतं तिथं, नॉलेजच्या नावाखाली भयंकर रॉंग इन्फॉर्मेशन भेटतं. राईट नॉलेज
आणि ते अप्लाइड झालं पाहिजे. आणि ह्या दोन्ही प्रोसेसच्या मध्ये या दोन्ही प्रोसेसला मेंटेन ठेवायचे की नॉलेज आहे माझ्याकडं आणि आता सध्या मी काय करत नाही, जे मला करायचं आहे आणि मग मी जे काय करत नाही, या दोन्ही गोष्टीचे जे गॅप फिल करायची. त्यासाठी आपल्याला लागते फोकस, अटेन्शन, अवेअरनेस, की मी जे मला करायचे आणि मी सध्या काय करतो आहे याच्यावर आपल्याला फोकस ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि ती गॅप आपल्याला हळूहळू भरून काढायची. सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोल या दोन्ही गोष्टी यूज करून तुम्ही जर्नल यूज करू शकता. एक गोष्ट जे तुम्ही करत नाही आणि जी करायची आहे, नॉलेजमधनं जे भेटलं आहे की असं आपल्याला जिमला जायचं असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठायचे, जर सकाळच्या जिमला जात आहे तर. आणि तेच बरं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. मग सगळ्यात पहिलं तर तुम्ही जिमला जायच्या महिन्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर कसं उठायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. 20-25 दिवस जर आपण सकाळी लवकर उठायला चालू केलं, ती बॉडीमध्ये जर हॅबिट बनली तर एक टास्क कंप्लीट झाला, एक स्टेप कंप्लीट झाली, जिमला जायची. जिमला अजून जायचंच नाही. पहिलं तर तुम्ही 20-25 दिवस फक्त सकाळी लवकर उठायचं. आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेप घ्यायची आपल्याला, जी पण असेल ती. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. राईट नॉलेज आणि अप्लाइड नॉलेज. जे नॉलेज आहे ते अप्लाय करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फोकस ठेवायचा आहे, डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे. कारण काय होतं आहे, हे नॉलेज घेतलं आहे आणि अप्लाय पण करायचं आहे, अप्लाय अजून सध्या करत नाही आहे आणि आपलं जे फोकस आहे, जे आपलं अटेन्शन आहे ते दुसऱ्या गोष्टीमध्ये डिस्ट्रॅक्ट झालं तर मग ती गोष्ट अचीव होणार नाही. नॉलेज होतं गेलं आणि अप्लाय ते केलेलं नाही आणि दुसऱ्या गोष्टी करत बसलो आपण. कारण का आता सध्या आपण जे मोबाईल यूज करतो आहे, सोशल मीडिया एवढे भयंकर, यूट्यूबचे एवढे रील्स वगैरे बघतो आहे, त्यामध्ये काय होतं आहे की आपण लगेच डिस्ट्रॅक्ट होतो की आज काय प्लॅन केला होता आणि तो उद्यापासून करतो असं ठरवलं होतं आणि त्यानंतर एक नवीन व्हिडिओ बघितला आणि पिक्चर बघितला नाही तर रील बघितला, त्यानंतर एक वेगळं मोटिवेशन भेटलं आणि वेगळंच चालू झालं कार्यक्रम. असं भयंकर होतं आहे. तर तुम्हाला तुमचं फोकस, नॉलेज घेतल्यावर फोकस ठेवायला लागेल. नॉलेज आणि काय करायचे त्या दोन्ही गोष्टीवर गॅप फिल करायचे आपल्याला. नाहीतर तुम्ही रोज नॉलेज घेत राहणार, नवीन बुक्स वाचत राहणार, व्हिडिओज बघणार, कोर्सेस करणार आणि अप्लाय बिलकुल करायचं नाही. मेडिटेशनचे रोज व्हिडिओ बघणार की मेडिटेशन असं करायचं असते, रोज 2 तास करा बसून, पण अजिबात करणार नाही. मग रोज व्हिडिओ बघताय मेडिटेशनचे, जिमचे रोज व्हिडिओ बघताय, ट्रेडिंगचे रोज व्हिडिओ बघताय की डिसिप्लिनमध्ये राहायचं. पण ते करायच्या वेळेला ॲक्शनच्या नावाखाली 0 नुसतं नॉलेज आहे, अप्लाय नाही करत आहे. ही गॅप भरायला लागणार आणि ती फोकस ठेवायला लागते की हे नॉलेज आहे, आता मी फक्त हे ट्रेडिंग आपलं जिमवर लक्ष देणार, की मला जिमला जायचे आणि बॉडी मला एकदम व्यवस्थित बनवायची. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त जिमवर फोकस ठेवायला लागणार आणि बॉडीवर. आता मला हे करायचं आहे आणि मी हे करत नाही आहे, मग आता मला हे गॅप भरायचं आहे. बघा, ट्राय करा. फोकस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. राईट नॉलेज आणि काय करत नाही याचा ॲक्सेप्टन्स, की मी सध्या करत नाही आहे. नॉलेज आहे माझ्याकडं पण मी सध्या करत नाही आहे जे करायचं आहे मला. इच्छा आहे माझ्यामध्ये पण मी करत नाही आहे. मग हे पहिला ॲक्सेप्टन्स लागणार की मी करत नाही आहे, मी डिसिप्लिन नाही आहे माझ्यामध्ये, सेल्फ कंट्रोल नाही आहे. मग माझी इच्छा अजून तेवढी प्रबळ नाही आहे. ठीक आहे, बर्निंग डिझायर नाही आहे. नॉलेज इज पॉवर ओनली इफ इट इज अप्लाइड. नाहीतर नॉलेजने काय होत नाही. तुम्हाला माहिती आहे गोष्ट. या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू नवीन टॉपिक.
पण माझे पूर्ण जे टॉपिक असतील ते ह्या 4-5 शब्दांच्या आजूबाजूलाच असणार आहे. एकतर राईट नॉलेज, डिसिप्लिन, अवेअरनेस, फोकस आणि आपले जे सबकॉन्शियस माइंड आहे जे एकदम फास्ट वर्क करते त्याला कसे ट्रेन करायचे या बाबतीतच. ठीक आहे, कारण का तेच इम्पॉर्टंट आहे. थँक यू फॉर वॉचिंग.